माझं नाव अर्जुनराव गालफाडे आहे. मी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष आहे. ओके, थँक्यू. आता राशनच्या दुकानवर घेऊ कमी केलेला आहे, तांदूळ कमी केलेला आहे आणि मक्का उपलब्ध केली 3 किलो मक्का. आता आमचा प्रश्न आहे की आजच्या हे जे कोरोना चालला आहे त्याच्यामध्ये मक्काची रोटी कसा खाणार लोक? बरोबर. काय तुमचं म्हणणं आहे याच्यावर? नाही, हे शासनाचे म्हणजे जे धोरण आहे ते मला असं वाटतं की बिलकुल शासन एका वेगळ्या रूटनं चाललंय. म्हणजे आज जे वातावरण चालू आहे त्याच्यावरून तरी असं वाटतं की हे शासन गरिबांचं शासन राहिलेलं नाही. हे सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी हे शासन कामच करत नाही. अहो, मका ही लोक जनावराला खायलासाठी वापरतात. ते जनावराचं खाणं जर तुम्ही सर्वसामान्य माणसाला जर तुम्ही राशनच्या माध्यमातून देणार असाल तर मला असं वाटतं की तुम्ही ते देऊ नका ना. त्यापेक्षा नाही दिलेलं परवडलं ना. गहू देत होतात, ठीक आहे, तेही निकृष्ट दर्जाचे यायचे तरी सुद्धा स्वीकारलं. आता तुम्ही फार त्या मक्यापर्यंत येऊन पोहोचलात. म्हणजे काय चाललंय हे शासनाचं काही कळत नाही. एक तरफ मोदी सरकार सांगतं की आम्ही 3 महिने 6 महिने आम्ही राशन मुफ्तमध्ये देऊ जे गरीब रेषामध्ये आलेले आहे. पण आम्ही सर्वे केलेला आहे सर, कोणालाही मुफ्तमध्ये राशन भेटलेलं नाही आहे. फक्त 3 किलो आणि 5 किलो तांदूळ याच्यापेक्षा, आणि ते पण बंद झालेलं आता ऑरेंज राशन कार्डमध्ये आणि आधार कार्डमध्ये सर. तो आता लोकांची अशी परिस्थिती आलेली आहे की खायला त्यांच्याजवळ पैसे नाही आहे, धंदा पाणी पूर्ण ठप झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार सरकारला? काय बोल? हे मला एकच सांगायचं की हे सरकार फसवं आहे. हे फक्त जाहिरातबाजी आणि आश्वासनं देणारं सरकार आहे. पहा तुम्ही, मागच्या इलेक्शनमध्ये बी त्यांनी दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देणार म्हणून आश्वासन दिलं. 2 कोटी रोजगार द्यायचं सोडून द्या, 2 कोटी दर वर्षाला बेरोजगार व्हायला लागले. म्हणजे सरकार नेमकं कुठल्या दिशेनं काम करायला लागले, काय आश्वासनाची पूर्ती करायला लागले तेच कळत नाही. राशन द्यायचं आश्वासन केलं, लोकांना धान्य मिळत नाही. वस्तुस्थिती आहे तुम्ही म्हणताय ते. आणि म्हणून हे सरकार खोटं आहे. हे सरकार फक्त लोकांच्या मनावर भूल थापा बिंबवण्याचा प्रयत्न करते. निवडणूक आले की जाहिरातबाजी करते, सोशल मीडियातून अपप्रचार करते आणि पुन्हा परत निवडून येतात अशा. पण मला असं वाटतं की आता लोक शहाणे झालेले आहेत आणि या लोकांनी आता तरी योग्य कोण आणि अयोग्य कोण याला ओळखावं आणि आपल्या अधिकारातून, मतदानाच्या अधिकारातून योग्य त्या पक्षाला संधी द्यावी, एवढंच मला वाटतं. तर एक तरफ केंद्र सरकार सांगते की आम्ही किसानाच्या सोबत आहे आणि एक तरफ केंद्र सरकारने प्यासा पूर्ण हे बंद केलेलं आहे, खरेदी बंद केलेली आहे. त्याच्यामुळे प्याज पुरी सडून ते वाया जावं लागली. काय सांगेल तुम्ही? एक लास्ट क्वेश्चन. नाही, हे गव्हर्नमेंटचा फार बेकार निर्णय आहे. म्हणजे अतिशय शेतकऱ्यांच्या जीवावरती गव्हर्नमेंट उठलंय की काय असं मला वाटायला लागलंय. की एकीकडे आसमानी संकट शेतकऱ्यावर कोसळते आणि दुसरीकडे आणखी वरून गव्हर्नमेंट त्याच्यावर प्रहार करते. म्हणजे आमच्याकडे ती म्हण आहे की मेलेल्या सापावर काठी मारायची, अशातला प्रकार हे गव्हर्नमेंट करते की काय, मला असं वाटतं. ओके सर, थैंक. महाराष्ट्र गवर्नमेंट ने कहा है कि हम पुलिस भर्ती में 13% मराठा आरक्षण को जगह देंगे. इसके ऊपर सर आपकी क्या राय है? देखिए, मराठा आरक्षण हो या किसी भी समाज को आरक्षण देने में हमारी पार्टी को कोई एतराज़ नहीं है. हर समाज में कुछ अमीर लोग होते हैं, उसके साथ साथ कुछ गरीब लोग भी होते हैं. आरक्षण का जो बेनिफिट है वो उस समाज में के गरीब समाज को मिलना चाहिए. इस मत से हम बिल्कुल सहमत हैं. मराठा समाज में भी कुछ लोग गरीब हैं, इसीलिए तो शेतकरी आत्महत्या कर रहे हैं, बेकारी है, नैसर्गिक आसमानी संकट है. इस वजह से वो मराठा समाज में के कुछ शेतकरी भी परेशान हैं. और इसलिए हमारी ये पार्टी की ये कि भाई हमको किसी भी समाज को आरक्षण देने में कोई एतराज़ नहीं है. मगर जैसे कि मराठा समाज के आरक्षण को माननीय सुप्रीम कोर्ट ने स्थगिति दिया हुआ है,
तो हमें ये लगता है कि भाई गवर्नमेंट ने आरक्षण एक न्याय प्रविष्ट कोर्ट मैटर होने के बाद में इधर कैसे डिक्लेयर कर दिया। उनको आरक्षण मिलना चाहिए, मगर पहले सुप्रीम कोर्ट क्या बोलती है ये पहले देखना चाहिए था। और जैसे कि बाकी बहुत सारे लोगों ने, जैसे संभाजी ब्रिगेड है, संभाजी ब्रिगेड ने भी बोला है कि न्यायमूर्ति गायकवाड़ आयोग ने भारतीय राज्य घटना की 340 कलम के अंतर्गत मराठा समाज को ओबीसी में समाविष्ट करने की सिफारिश किया। अगर इस समाज को ओबीसी में कन्वर्ट करते हैं और ओबीसी समाज का जो टक्केवारी है अगर वो बढ़ाते हैं, तो मेरे ख्याल से ये महाराष्ट्र गवर्नमेंट के अख्तियार में ये विषय आता है, और जिसमें सुप्रीम कोर्ट को भी कोई ये नहीं होता। अगर अभी उन्होंने कैसे निर्णय लिया ये तो मालूम नहीं। जी सर, आप इसको सहमति देते, मतलब आपकी जो पार्टी है तो मराठा आरक्षण के फेवर में? नहीं, हमने ये पहले ही बोला कि मराठा आरक्षण हो या मुस्लिम समाज का आरक्षण हो, जो भी पिछड़ी जाती है, जिस समाज की भी है, हमारी पार्टी उससे सहमत है कि उस समाज को उसका न्याय मिलना चाहिए। मुस्लिम समाज को भी उनको न्याय मिलना चाहिए, उस समाज को भी आरक्षण मिलना चाहिए। उसमें भी बहुत सारे गरीब लोग हैं जो डेली मजदूरी करके वो खाते, उनके भी बाल बच्चे हैं, भाई उनको भी बेनिफिट नहीं मिल रहा है ना। तो ये जो भारतीय राज्य घटना है, जो बाबा साहब अम्बेडकर ने लिखा है, समता, स्वातंत्र्य और बंधुता, तो इस समता के न्याय से हम, भले ही वो सवर्ण कैटेगरी का हो, किसी कैटेगरी का हो, मगर समता का अधिकार के हिसाब से हमको ये लगता है कि आरक्षण की टक्केवारी जो है हर एक को मिलना चाहिए, उसका लाभ हर एक को मिलना चाहिए। सर, एक ज़रा सवाल हटके है। अभी महाराष्ट्र गवर्नमेंट ने, आपने देखे होंगे कि बहुत सारी जगहों पे बोर्ड लगाया है, माझा परिवार माझी जिम्मेदारी। आपको क्या लगता है सर कि ये ऐसा एडवर्टाइज करने की ज़रूरत है अभी? क्या गरीब लोगों तक के अनाज पहुंचाना है, गरीब लोगों को जो तो रोज़ी देना ज़रूरी है? नाही, देखिए अभी माझं कुटुंब, माझा परिवार, ठीक आहे, हे शासनाची जी भूमिका आहे की आम्ही सुरक्षित राहिलो पाहिजे, माझं कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने त्यांनी एक पाऊल उचलले। मला असं वाटतं की ते बरोबर आहे, पण त्याचबरोबर काही प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये खूप खर्च झालेला आहे सर, ते जे बोर्ड वगैरे लावले, लाखो रुपयांचा खर्च झाला। म्हणूनच ते पैसे ते गरीबच्या पैसे, जर आजही कित्येक लोक असे आहेत की ज्यांना दवाखान्यामध्ये खाट सुद्धा उपलब्ध होत नाही। मागच्या 8 दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल, नांदेडला एक पेशंट जो आहे तो ॲम्ब्युलन्समध्ये वारलाय। सगळे जवळपास 12-13 शहरातले दवाखाने फिरून आलाय आणि कोणत्याही दवाखान्यामध्ये त्याला ॲडमिट करून घेतलं नाही। शेवटी त्या पेशंटनं ॲम्ब्युलन्समध्ये आपला श्वास शेवटचा सोडला। ते प्रश्न आहे सर की, आणि म्हणूनच मला असं वाटतं की शासनानं याच्यापेक्षा या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना, ज्या लोकांनी यांना निवडून दिले आणि सत्तेच्या खुर्चीवर बसवले, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकारामुळे तुम्ही बसलेला आहात आणि मग ह्या सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही आहात, तर मला असं वाटतं की त्यांनी या सर्वसामान्याचा पहिला विचार करावा। जाहिरातबाजी आणि बाकीच्या ह्या गोष्टीवर फजूलचा खर्च न करता त्यांनी सर्वसामान्याचं आरोग्य आणि त्यांच्यासाठी करावा लागणाऱ्या उपाययोजना याच्यावर जास्त दिलं तर मला असं वाटतं की बरं होईल।